प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। प्रभू येशू म्हणतो सैतान लबाड आहे आणि लबाडाचा बाप आहे, हालेलुया। येशू ख्रिस्त सैतानापासून आम्हाला सावध राहायला शिकवतो, हालेलुया। येशूने सांगितले की तो लबाड आहे आणि लबाडी करून तो आम्हाला फसवतो, हालेलुया। तो फसवत आहे प्रभूने सांगितल्याप्रमाणे, हालेलुया। सैतानाने ख्रिस्ती लोकांना लबाडी करून फसवलेला आहे, हालेलुया। तो आमच्याशी खोटं बोलतो की परमेश्वर आमच्यावर प्रेम करत नाही, हालेलुया। सैतान आमच्याशी खोटं बोलतो की देवाने आजार दिलेला आहे, हालेलुया। सैतान लबाडी करून फसवतो की देव प्रार्थना ऐकत नाहीये, देव तुमच्यावर रागवलेला आहे, हालेलुया। ह्या सगळ्या सैतानाच्या लबाड्या आहेत, प्रेज द लॉर्ड। देव आमच्यावर कधीही रागवलेला नाहीये, हालेलुया। प्रियपुत्राच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे परमेश्वराने मानवाशी सबमिट केलेला आहे आणि म्हणून देव आमच्यावरती फक्त प्रेम आणि प्रेमच करतो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आणि विशेष करून सैतानाने ख्रिस्ती लोकांना फसवलेला आहे त्यांच्या आर्थिक आशीर्वादाच्या बाबतीत, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। सैतान फसवतो आणि ख्रिस्ती लोकांना म्हणतो की तुम्ही गरीब राहावं, तुम्ही दरिद्री राहावं, ही परमेश्वराची इच्छा आहे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। कारण तो लबाड आहे, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। कोरिन्थीकराचं दुसरं पत्र ह्याचा 8वा अध्याय आणि 9वं वचन आपण वाचूया। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे, तो धनवान असता तुम्हाकरिता दरिद्री झाला, यासाठी की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे, प्रेज द लॉर्ड। हे आहे सत्य। सत्य आम्हाला सांगतं, देवाचं वचन सांगतं की येशू ख्रिस्त आमच्यासाठी गरीब झाला, यासाठी की त्याच्या गरिबीने आम्ही धनवान व्हावं, प्रेज द लॉर्ड। आणि प्रभू येशूने गरीब होऊन 2000 वर्षापूर्वी आम्हाला धनवान केलेला आहे, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। परंतु सैतान आम्हाला फसवतो की आम्ही गरीबच राहावं, हालेलुया, आम्ही कधी समृद्ध होऊ नये, हालेलुया। ही सैतानाची इच्छा आहे, म्हणून तो फसवतो। तो म्हणतो की तुम्ही गरीब राहावं, तुम्हाला काहीच मिळू नये, हीच परमेश्वराची इच्छा आहे, तुम्ही आहात तसेच राहा, ही परमेश्वराची इच्छा आहे आणि ही सैतानाची लबाडी आहे, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आर्थिक क्षेत्रामध्ये सैतानाने ख्रिस्ती लोकांना फसवून ठेवलेला आहे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। परमेश्वर आम्हाला आमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये समृद्ध करू इच्छितो, हालेलुया। आम्हाला फक्त आरोग्य मिळावं, आम्ही फक्त आनंदामध्ये राहावं इतकीच त्याची इच्छा नाही आहे, परंतु त्याच्याही पलीकडे आम्ही समृद्धतेने जीवन जगावं, हालेलुया। आम्ही गरीब नसावं, आम्ही दरिद्री नसावं, ही परमेश्वराची इच्छा आहे, प्रेज द लॉर्ड। पण सैतानाने लबाडी करून या ठिकाणी ख्रिस्ती लोकांना फसवलेलं आहे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। सैतानाच्या लबाड्यांना आम्ही ओळखणं आवश्यक आहे, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। देवाचं वचन मला की 3:10 सांगतं की ज्या वेळेस तुम्ही सर्व दशमांश माझ्या भांडारात आणाल त्यावेळेस मी आकाश कपाटे उघडून तुम्हाला आशीर्वाद देतो की नाही, माझी प्रचिती पहा, हालेलुया। परमेश्वर आम्हाला आकाश कपाटे उघडून आशीर्वाद द्यायला तयार आहे, आकाश कपाटे उघडून आम्हाला समृद्धी द्यायला तयार आहे। परमेश्वर त्याचे आकाश कपाटे उघडून आम्हाला आर्थिक आशीर्वाद द्यायला तयार आहे, प्रेज द लॉर्ड। परंतु सैतानाने ख्रिस्ती लोकांना लबाडी करून फसवलेला आहे, हालेलुया। सैतान फसवतो की तुम्हाला देवाला काहीच द्यायची गरज नाहीये। प्रभू म्हणतो तुम्ही दशमांश माझ्या भांडारात घेऊन या, मग मी आकाश कपाटे उघडून आशीर्वाद देतो। आणि सैतान फसवतो की देव तुमचा दशमांश मागत नाहीये, हालेलुया। देवाने असं काहीच सांगितलेलं नाहीये, हालेलुया। ही सैतानाने केलेली लबाडी आहे, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। सैतानाने फसवून ठेवलेलं आहे, म्हणून आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये आर्थिक आशीर्वाद दिसत नाही। ज्यावेळेस आम्ही देवाला देत नाही, आम्हाला वाटतं की मी फार शहाणपणाचं काम केलेलं आहे, मी पैसे वाचवलेत, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। परंतु आम्ही स्वतःला फसवत असतो, हालेलुया।
वचनाला महत्त्व न देऊन देव आम्हाला काय सांगत आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून आम्ही स्वतःला फसवतो. आणि देवाला जे आशीर्वाद आम्हाला द्यायचे, जी प्रॉस्पेरिटी, जी समृद्धी देवाला आम्हाला द्यायची आहे ती आम्ही मिळवू शकत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज हे वचन जर आम्ही आमच्या अंतःकरणात घेतलं, मला की 3:10, की खरंच जर मी माझा दशमांश प्रभूच्या भांडारात द्यायला सुरुवात केली तर माझा परमेश्वर मला आकाश कपाटे उघडून देणार आहे. तो खरा आहे, तर त्याचं वचन पण खरं आहे. आम्ही जर आजपासून या वचनावर विश्वास ठेवला, देवावरती विश्वास जर ठेवला, तर देव आजपासून आम्हाला समृद्ध करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही बऱ्याच लोकांचे अनुभव ऐकतो. हालेलुया. आम्ही बऱ्याच लोकांचं निरीक्षण करतो, परंतु आम्हाला त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे देवाचं वचन वाचणं आणि देवाचं वचन आम्हाला काय सांगतं त्याकडे लक्ष देणं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभूला आमच्या जीवनामध्ये काम करायचं आहे, आमच्या आर्थिक क्षेत्रामध्ये प्रभूला काम करायचं आहे. हालेलुया. जर आम्ही प्रभूला आमच्या आर्थिक क्षेत्रामध्ये काम करू दिलं, त्याला हस्तक्षेप करू दिला, तर तो खरंच आमचं जीवन आशीर्वादित करणार आहे. आमच्या जीवनामध्ये तो भरभराटी देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतानाची इच्छा आहे की आम्ही फार उपवास करावेत, फार प्रार्थना करावी, अन्य भाषा बोलाव्यात. हालेलुया. स्तुती आराधना करावी, परंतु देवाला द्यायची वेळ येते त्यावेळेस सैतान आम्हाला लबाडी करून फसवतो. हालेलुया. कारण देवाचं वचन सत्य आहे. ज्यावेळेस आम्ही देणार आहोत, हालेलुया, परमेश्वराच्या भांडारामध्ये दशमांश, त्यावेळेस परमेश्वर पण आकाश कपाटे उघडून आशीर्वाद देणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला देणं, हालेलुया, म्हणजे आम्ही आशीर्वादित होणं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आम्हाला काय सांगतो, आम्हाला काय शिकवतो, याकडे आम्हाला आमचं लक्ष लावायचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड.